रामकृष्ण हरी नित्य अभंगगाथा चिंतन या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या उपक्रमाला देत आहात त्याबद्दल आपले आभार मानतो। आणखीही जर कोणी या तुकास्त्र चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्यांनी ते करावं अशी विनंती सुद्धा सुरुवातीलाच या ठिकाणी करतो। बघा तर आजच्या सगुण प्रेमासंबंधीचा अभंग भगवान श्री पांडुरंगांच्या संबंधीचा हा आहे। यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केलेली भावना ही त्यांना सुख कशात आहे, त्यांना आनंद कशात आहे, त्यांना काय आवडतं, त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे सांगणार आहे। सगुण प्रेम भगवान पांडुरंगांच्या वरचं जगद्गुरु तुकोबारायांनी जे व्यक्त केलंय ते आपण आज या ठिकाणी बघणार आहेत। पहा की जगातलं सगळ्यात मोठं सौंदर्य कोणतं या संबंधीची व्याख्या आपली आणि जगद्गुरु तुकोबारायांची निश्चितच वेगळी आहे। त्यासोबत आपल्यासारख्यांची आणि जगद्गुरु तुकोबारायांची आवड कोणती ह्याची सुद्धा व्याख्या फार वेगळी आहे। आणि एवढंच नव्हे तर सुख कशाला म्हणायचं, सगळ्यात मोठं सुख आपल्यासाठीचं वेगळं आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांसाठीचं वेगळं आहे। सौंदर्य असू द्यात, आवड असू द्यात की सुख असू द्यात, आपण ज्याची अपेक्षा करणार आहे हे सगळं संपणार आहे। म्हणजे या सगळ्यापासून मिळणारा आनंद हा आपला संपणार आहे। आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलंय, त्यांची जी भावना व्यक्त केलेली आहे सौंदर्याच्या संदर्भात, आवडीच्या संदर्भात आणि सुखाच्या संदर्भात, ही न संपणारी आहे। तेच आपण आज या ठिकाणी समजून घेऊयात। माहिती सुद्धा अशी देतोय की ज्या अभंगाचं चिंतन आपण आता पाहणार आहोत हा पूर्ण अभंग आणि त्याच्या काही कठीण शब्दाचे अर्थ मी सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या देणार आहे। आपण जर शक्य झालं, शक्य नाही माझी विनंतीच आहे की ते एका वहीवर लिहित चला, अभंग आणि त्याचे अर्थही लिहित चला। एक वेळ एखादं कीर्तन कमी ऐकलं तर हरकत नाही, पण एक अभंग समजून घेणे, लिहून घेणे नाही 100% पण काहीतरी प्रमाणात त्याच्यावर आचरण करता येईल का हा विचार करणे सुद्धा आपल्या हितातच आहे। म्हणून ही एक विनंती या ठिकाणी करतो। आता आपण या ठिकाणी अभंगाला सुरुवात करूया। बघा तर आजचा अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने। जगद्गुरु तुकोबारायांना कोणतं सौंदर्य भावताय ते जे की विटेवर उभं आहे आणि कमरेवर हात ठेवून उभं आहे असं जे काही सगुण ध्यान आहे, जगद्गुरु तुकोबारायांना हे सौंदर्य सगळ्यात जास्त भावतंय। एवढंच नव्हे तर दुसऱ्या चरणामध्ये आपली आवड त्यांनी काय सांगितली ते त्या विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, म्हणजेच तुळशीची माळ आहे आणि कमरेभोवती पिवळं पितांबर आहे। आणि हे जे ध्यान आहे हेच मला निरंतर आवडतंय, ही जगद्गुरु तुकोबारायांची भावना आहे। इथे निरंतर हे बा, आपलं प्रेम, आपली आवड अगदी क्षणाक्षणाला बदलू शकते, आपण अत्यंत सामान्य माणसं आहेत। पण जगद्गुरु तुकोबारायांचं निरंतर आवड जर काय असेल तर ती म्हणजे विटेवर उभा असणारा, कमरेवर हात ठेवून ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे आणि कमरेला पितांबर आहे अशा विठ्ठलाचं ध्यान, अशी विठ्ठलाची मूर्ती जगद्गुरु तुकोबारायांना निरंतर आवडते। एवढंच नव्हे तर माशाच्या आकाराची कुंडले जी कानात घातलेली आहे अगदी ती तळपतायत, अगदी ती चमकून दिसतायत अशाही पद्धतीचं। आणि एवढंच नव्हे तर कौस्तुभ नावाचा मणी सुद्धा त्या विठोबाच्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे। आणि म्हणून शेवटी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की हे जे काही ध्यान आहे, अरे हेच माझं सगळ्यात मोठं सुख आहे आणि हेच सुख मी मात्र निरंतर आवडीने बघेल। ज्या श्रीमुखामुळे मला हे सुख मिळतंय त्या श्रीमुखाला निरंतर पाहणे हीच माझी इच्छा आहे। बघा तर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं सुख कशात आहे, आपलं सुख मात्र फार वेगळं आहे। म्हणून संतांचं सुख हे टिकणार आहे, संतांचा आनंद हा टिकणार आहे, संतांची आवड ही टिकणारी आहे आणि संतांनी पाहिलेलं सौंदर्य सुद्धा हे टिकणार आहे। म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, नित्य अभंगगाथा चिंतनाच्या उपक्रमाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि हो, या चॅनलला सबस्क्राइब करावं अशी एक विनंती सुद्धा करतो। रामकृष्ण हरी।